तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आहे कोकणमध्ये. आपण आलो रात्री कोकणमध्ये मित्राच्या इथं रायगडला गेलेलो. आता झाली सकाळ. किती वाजलेले आहेत 8. वाजू द्या, तुम्हाला दाखवतो माझ्या मित्राचं घर कसं आहे. हे बघा, काम चालू आहे. हा माझ्या मित्राचं घर कोकणातलं. कसं आहे, त्याची ट्रॉफी इकडे ठेवलेली आहे आणि वातावरण एकदम मस्त आहे भाई. करता कसं आहे हे काय, हे बघा इकडे आहे किचन आणि बाहेरचं वातावरण तर भाई आहे डोर. तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण. किचन कसं आहे भाई, कसं आहे कोकण, थंड मस्त गार. बघू शकता तुम्ही. माझ्या मित्राचं घर कसं आहे, कौलारू घर आहे मस्त. आणि 3 मत पत्राचं बांधलं आहे. याच्या अंतर्गत ही बाग आहे बाजूला, मस्त बनवली त्याने, बाग बनवून ठेवली आहे. तुम्हाला दाखवतो दुसरा साईड. हा झाला फर्स्ट साईड. घर तरी एकदम टकाटक बांधलं आहे. याचं काम बाकी आहे, टाईल्स बांधायचं आहे. तुम्हाला दाखवतो, पूर्ण घर फिरून दाखवत लागलो. आम्ही इथं झोपलेलो, तो इथं झोपलाय ते बघा. आणि मी उठलो सकाळ सकाळी. हा त्याचा दुसरा गेट आहे. इकडचं काम कम्प्लीट झालं आहे मित्रांनो. हे बघा बघा, हा कोकण घरच्या बाजूलाच बाग आहे याच्या. हे कसं आहे, हे बघा कसलं भारी आहे ना. सकाळ सकाळी झाडाचं वातावरण घरच्या बाजूला. हे काय म्हणजे कोकणात ना घरं बाई, बाहेरचं वातावरण. आणि आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं दिसतं ते. ही पहिली गाडीची चाबी होती, गाडी घेऊन आलेलो, बाहेर जाऊन येतो. थोडं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. बघा बाहेर कसं आहे. हा हे बघा, तो झोपलाय. आपण कोकणची सैर करू आहे का. हा बघा त्याचा स्पेस कसा आहे. हा बाहेरचा स्पेस आहे, सगळं बनवलं त्याने. हे बघा, जिथं बघाल तिथं झालं कोकण. हे बघा पुरा कोकण झालं. आम्ही जी गाडी घेऊन आलो ती ही आहे. हे बघा, सकाळ सकाळी कोकणाचं वातावरण ना एवढं मस्त आहे ना, काय सांगू तुम्हाला. आपल्या गावाकडं पण एवढं भारी नसतं जेवढं कोकणात आहे. आणि इकडची घरं बघता ना तुम्ही कशी आहे, तुम्हाला दाखवतो. कौलारू टाईप एकदम, म्हणजे खापरासारखे. तर मी एका गावचं आहे, तुम्हाला असं जसं बाजूचं घर दाखवतो जस्ट. हे बघा कसं दिसतंय. आणि इकडे बघा झाडं झुडपं सगळे. तर ॲक्च्युली मी गाडी घेऊन जातो बाहेर, दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही. ह्या माझ्या मित्राच्या घरच्या बाजूचं सर्व जे काय आहे ते बघा. काम चालू आहे माझ्या मित्राच्या घरचं, पलीकडं त्यांच्या काकाचं आहे. तर बघा पुढं कोकण जर बघायचं असेल तर तुम्हाला